रंगपंचमी खेळत असताना हातात तलवारी आणि काठ्या नाचवल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। रविवारी रंगपंचमी खेळत असताना रंगाबरोबर राख आणि वाळू उधळत असल्याच्या कारणावरून कायंगडे गल्लीतील अंजली रामचंद्र पवार या 60 वर्षीय महिलेनं चव्हाण गल्लीतील तरुणांना फटकारलं। त्याचा राग मनात धरून चव्हाण गल्लीतील आकाश जाधव, सत्यम चव्हाण, संकेत वगैरे, हर्षवर्धन वाडकर आणि संग्राम जाधव यांनी कायंगडे गल्लीमध्ये जाऊन हातामध्ये तलवार आणि काठ्या नाचवत दहशत निर्माण केली। अंजली पवार यांना शिवीगाळ करत धमकी दिली। या प्रकरणी अंजली पवार यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार त्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काल दिनांक 5:30 वाजण्याच्या सुमारास कायंगडे गल्ली कोडोली या ठिकाणी रंगपंचमीच्या कारणावरून आकाश जाधव यांनी हातात तलवार घेऊन त्या साथीदारांनी काही अंजली पवार यांना मारहाण केली आहे। त्या संदर्भात कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यात 4 आरोपी अटक केले। तपास सुरू आहे।